नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आजचा ही पीपीटी जी आहे ती मराठी युवक भारती इयत्ता 11वी या पुस्तकाचा परिचय करून देण्यासाठी आहे. त्याही अगोदर मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की मराठी तसं तुम्ही पहिलीपासून शिकत आलात. मराठी तुम्ही घरात बोलता. मराठीमध्ये तुम्ही लिहू शकता, तुम्ही वाचू शकता. मग आता 11वीला मराठी का शिकायचं? कदाचित हा प्रश्न तुम्हाला पडलाही असेल किंवा अनेक विषयांसारखा हा एक विषय म्हणून त्याकडे तुम्ही दुर्लक्षही केलं असेल. मराठीत का शिकायचं या प्रश्नाचं उत्तर पुढे काही स्लाइड्स मधून मी तुम्हाला सांगणार आहे. आजचं मराठीचं पुस्तक, आत्ताचं हे तुमचं मराठीचं पुस्तक तुमच्यामध्ये काही क्षमता आहेत. त्या क्षमतांमध्ये विकास, त्या क्षमतांमध्ये परिवर्तन घडून आणणार आहे. वेगवेगळ्या भाषिक क्षमतांचा विकास करण्याचा प्रयत्न या पुस्तकातून झालेला आहे. या क्षमता विकसित पावल्यावर काय होईल? या क्षमता विकसित पावल्यानंतर तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये चांगला बदल घडून येईल. कारण तुम्ही आज शाळा, कॉलेज किंवा घर या ठिकाणी वावरत आहात, पण उद्या तुम्ही नोकरीच्या ठिकाणी जाणार, वेगवेगळ्या लोकांना भेटणार, कदाचित UPSC MPSC च्या परीक्षा देऊन अधिकारी पदावर पोहोचणार. अशा वेळेस तुम्हाला वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळ्या विषयांवर बोलावं लागणार. मग त्यावेळेस तुमची भाषा जर समृद्ध असेल तर तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव निश्चितपणे पडणार. पहिल्यांदा पडतो तो दिसण्याचा प्रभाव, पण दुसरा प्रभाव जो असतो तो तुमच्या बोलण्याचा. तुमचं वाचन जर उत्तम असेल, तुम्हाला उत्तम लिहिता येत असेल तर नकळत समोरच्या लोकांना तुम्ही प्रभावित करू शकता. आणि त्याच्यासाठी तुम्हाला मदत करणारी ती मराठी भाषा आणि काही प्रमाणात आजचं तुमचं पुस्तक. बघा, वेगवेगळ्या क्षमता आहेत. भाषिक क्षमता, त्याच्यामधली ही श्रवण क्षमता. श्रवण क्षमता तुमच्यामध्ये कसा बदल घडवून आणेल, तुम्हाला कशा तऱ्हेने श्रवण क्षमतेमध्ये बदल घडवून आणता येईल, हे पुस्तक कसं मदत करेल याचं विवेचन इथे दिलेलं आहे. त्याचप्रमाणे भाषण आणि संभाषण. वक्ता म्हणून दरवेळेस तुम्ही भाषण करणारच आहात असं नाही, पण कधी कधी असा प्रसंग येईल की घरातच एखादा घरगुती कार्यक्रम आहे आणि त्यांच्यामध्ये सहभागी होऊन तुम्हाला भाषण करायचंय. कधी मोठ्या माणसांशी तुम्हाला बोलावं लागेल, कधी कुठे इंटरव्ह्यू द्यावा लागेल, कुठे मुलाखत द्यावी लागेल. अशा वेळेस तुम्ही कशी भाषा वापरावी हे विकसित करण्यासाठी ही वेगवेगळी जी क्षमता विकसित करण्यासाठी ही वेगवेगळे गुण, ही वैशिष्ट्य या पुस्तकातून तुम्हाला सहाय्यभूत होणार आहेत. त्याचप्रमाणे वाचन, कसं वाचन करावं. आता सध्याचा काळ हा इंटरनेटचा काळ आहे, तर वेगवेगळ्या संकेतस्थळावरून पुस्तकं कशी शोधून काढावी, त्यांचं वाचन कसं करावं, स्पर्धा परीक्षांसाठी कुठली पुस्तकं वाचावीत, कुठले घटक अभ्यासावेत, ही भाषिक क्षमता, या भाषिक क्षमतेचं विकसन या पुस्तकाच्या द्वारे होणार आहे. त्याचप्रमाणे लेखन, ब्लॉग लिहिता यावं तुम्हाला. तुम्ही जे काही वाचले त्याबद्दल तुमच्या मनात जे काही आहे ते तुम्हाला लिहिता यावं. या क्षमतेचा विकासही या पुस्तकातून होणार आहे. अभ्यास कसा करावा. परीक्षेत नापास होतो याचं कारण, परीक्षेत कमी मार्क मिळतात याचं कारण अभ्यास कसा करावा हेच माहिती नसतं. तर अभ्यास कसा करावा, अध्ययन कौशल्य कसं प्राप्त करावं, हे सुद्धा या पुस्तकाद्वारे तुम्हाला समजणार आहे. त्याचप्रमाणे व्याकरण हा घटक जो स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे साहित्यिकांची नावं, टोपण नावं, त्यांच्या रचना, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक यांची माहिती या पुस्तकातून तुम्हाला मिळणार आहे. भाषेचं सौंदर्य कसं वाढवता येईल हेही तुम्हाला या पुस्तकातून कळेल. आता आपण प्रत्यक्ष पुस्तक बघूया. पुस्तकात 5 भाग आहे, त्यापैकी पहिला भाग, यामध्ये स्वतंत्रता स्तोत्र हा काव्यानंदासाठी भाग आहे. हे काव्य तुम्ही पाठ करायचं आहे आणि हे काव्य लिहिलंय स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांनी. हे राष्ट्रभक्तीपर पद आहे. त्याच्यानंतर मामू हा शिवाजी सावंतांचा व्यक्तिचित्रणपर पाठ आहे. प्राणसई नावाची निसर्ग कविता तुम्हाला आहे. या वर्षी ती तुम्हाला अभ्यासात नाही, कारण 25% भाग हा तुमचा कमी केलेला आहे. अशी पुस्तकं हा वैचारिक पाठ आहे डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांचा.
झाडांच्या मनात जाऊ ही पुन्हा निसर्ग कविता आहे नलेश पाटील यांची. परिमळ हा प्रस्तावनापर पाठ आहे. ही एक प्रस्तावना आहे बहिणाबाई चौधरींच्या कवितेची ओळख करून देणारी. दवात आलीस भल्या पहाटी ही प्रेम कविता आहे भासी मर्ढेकरांची. त्याच्यानंतर भाग दुसरा माणूस बांधूया हा चिंतनपर पाठ आहे प्रवीण दमणे यांचा. ऐसी अक्षरे रसिकी संत ज्ञानेश्वरांचं संत काव्य आहे. वहिनींचा सुसाट सल्ला विनोदी पाठ आहे शोभा बोंद्रे यांचा. शब्द ही विद्रोही कविता आहे यशवंत मनोहरांची. वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार चरित्रपर पाठ आहे सुमती देवस्थळे यांचा. यावर्षी हा पाठ अभ्यासक्रमात नाही. पैंजण ही स्त्रीवादी कविता आहे नीलम माणगावे यांची. आणि अर्थातच कवितेचं रसग्रहण तुम्ही इथे शिकायचं आहे. भाग तिसरा हा अतिशय रंजक भाग आहे नाटकाचा. नाटक या साहित्य प्रकाराचा परिचय तुम्हाला करून दिला जाईल. त्याचप्रमाणे काही नाट्य उतार आहेत तुम्हाला प्रसिद्ध नाटकांमधले. हसवा फसवी नावाचं नाटक त्याच्यातला नाट्य उतारा आहे. नाटकाचे लेखक नाटककार आहेत दिलीप प्रभावळकर. त्याचप्रमाणे ध्यानीमनी या नाटकातला उतारा आहे प्रशांत दळवी हे नाटककार आहेत. ध्यानीमनी हा नाट्य उतारा यावर्षी तुम्हाला अभ्यासाला नाही. सुंदर मी होणार हे प्रसिद्ध व्यक्तिमत्व लाडकं व्यक्तिमत्व महाराष्ट्राचं पु ल देशपांडे लिखित नाटक आहे. त्या नाटकातला हा उतारा आहे. त्याच्यानंतर भाग 4 याच्यामध्ये आहे उपयोजित मराठी. हा संपूर्ण भाग जो आहे हा तुम्हाला मराठी शिकल्यानंतर कुठे कुठे नोकरी करता येईल कुठे कुठे व्यवसाय करता येईल हे सांगतं. याच्यामध्ये आहे सूत्रसंचालन मुद्रित शोधन अनुवाद. अनुवाद हा भाग यावर्षी तुम्हाला अभ्यासाला नाही. अनुदिनी लेखन म्हणजे ब्लॉग लेखन आणि रेडिओ जॉकी. याच्यामधून तुम्हाला भाषिक कौशल्याचं उपयोजन म्हणजे जे तुम्ही काही शिकला आहात भाषा ती कशी वापरायची हे समजेल. आणि तुम्हाला व्यावसायिक संधी कुठे आहे तुम्हाला कुठे नोकरी मिळू शकते तुम्हाला कुठे व्यवसाय करता येऊ शकतो हेही तुम्हाला समजेल. शेवटचा भाग बघूया भाग 5वा. हा व्याकरणाचा भाग आहे. इथे शब्दशक्ती काव्यगुण वाक्य संश्लेषण काळ शब्दभेद हे आपण शिकणार आहोत. हा भाषिक कौशल्यांच्या विकासाचा पाया आहे. याच्यामुळे तुमच्या भाषेमध्ये भर पडणार आहे. भाषा विकास पावणार आहे. भाषा समृद्ध होणार आहे. इथे आपण थांबूया. धन्यवाद.